माझ्या लाडक्या बाल मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. मॅथ्स मेड इझी बाय प्रोफेसर करकेले AB. A very beautiful video will be today's lecture for greatest integer function, on which questions have been asked in the MSTCT and most probably in the JEE. Very important topic for JEE. Greatest integer function. मी शॉर्टकट मध्ये GIF बोलतो त्याला, ठीक आहे ना. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन नाव पाहून मला कळतंय की ग्रेटेस्ट इंटिजर एक फंक्शन जो ग्रेटेस्ट इंटिजर देईल. आता जरा डिटेल मध्ये व्यवस्थित आपण अंडरस्टँड करू. बघ बेटा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ब्रॅकेटेड एक्स. त्याला ब्रॅकेट मध्ये लिहिलंय, त्याला ब्रॅकेटेड एक्स असंही बोललं जातं. ह्या GIFचं अजून एक नाव आहे बेटा, स्टेप फंक्शन. ओके, याचं अजून एक नाव आहे. आय विल राईट ओव्हर हिअर ऑर जस्ट आफ्टर सम टाइम यू विल अंडरस्टँड की याला स्टेप फंक्शन का बोललं जातं. ओके, याचं अजून एक नाव आहे स्टेप फंक्शन. स्टेप का ते आपण थोड्या वेळाने पाहू, ते कळेल तुम्हाला. सध्या बघ, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन एफ ऑफ एक्स हे कसं लिहिलं जातं बेटा, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. कसं लिहिलं जातं, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. त्यामुळे याला ब्रॅकेटेड एक्स असंही बोललं जातं. हा जो एक्स आहे इट विल बी ग्रेटेस्ट इंटिजर. ओके, इट विल बी ग्रेटेस्ट इंटिजर एक्स. पहिली गोष्ट आपल्याला आतापर्यंत कळली की स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहायचं. ओके सर, जसं खाकी ड्रेस असेल पोलीस आहे, व्हाईट खादी कपडा असेल पॉलिटिशियन आहे. दॅट मीन्स स्क्वेअर ब्रॅकेट मला जर का दिसला तर ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन आहे. आर यू अंडरस्टँडिंग? अच्छा, हे झाले त्याचे कपडे. आता दुसरी गोष्ट, त्याचा डोमेन आणि रेंज. बच्चा, डोमेन म्हणजे इनपुट. त्यामध्ये आपण इनपुट काय टाकू शकतो, ऑल द रिअल नंबर्स. निगेटिव्ह इन्फिनिटी, पॉझिटिव्ह इन्फिनिटी, रॅशनल आले, इरॅशनल आले, डेसिमल पॉईंट आले, फ्रॅक्शन्स आले, सगळे आले. तुम्ही बिनधास्त इनपुट काहीही टाकू शकता. दॅट्स वाय आय हॅव रिटन बेटा मायनस इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी. इन्फिनिटीला काय ओपन ब्रॅकेट, कारण त्याला क्लोज नाही करू शकत. इट इज नॉट फायनाईट, इट इज इनफायनाईट. क्लिअर आहे? रेंज किंवा त्याचं आउटपुट, आउटपुट इज ओनली इंटिजर. त्याच्या नावातच आहे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. इंटिजर विल बी द आउटपुट. ते माझ्यासारखं नाहीये कार खेले, कार नाहीये माझ्याकडे. इट इज नॉट लाईक मी, इट इज लाईक इट सेल्फ ओनली. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन तो इंटिजर देतो. आउटपुट काय देतो बेटा, फक्त इंटिजर देतो. एकदम सिंपल मेथड देतो अंडरस्टँड करायला. बघ, एक स्टार स्टेज सेंटेन्स दिलं बेटा तुला मी. नंबर लाईनवर 0 पासून राईटला जा नाहीतर लेफ्टला जा, दिलेल्या नंबरच्या हिशोबाने. गिव्हन रिअल नंबर कडे जाताना जो जस्ट लहान इंटिजर भेटल. मी काय मेन्शन केलंय बेटा, जस्ट लहान इंटिजर भेटल, तो आहे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. येस सर. नंबर लाईनवर एकतर तू पुढे तरी जाशील नाहीतर मागे तरी जाशील, पॉझिटिव्ह कडे तरी मूव्ह होशील नाहीतर निगेटिव्ह कडे मूव्ह होशील, दिलेल्या नंबरच्या हिशोबाने. काय करायचं, जो लहानात लहान इंटिजर भेटेल तो असेल इंटिजर. सर इंटिजरच दिला तर काय, डायरेक्ट जसाच तसा लिहा. दॅट्स ऑल माय लॉर्ड. चलो एक्झाम्पल्स डिस्कस करू बेटा आपण. सपोज आपल्याला दिला 2. सर 2 हा स्वतःच इंटिजर आहे. सपोज इफ आय ड्रॉ अ नंबर लाईन, हे बघ बरं का बेटा, सपोज दिस इज प्लस इन्फिनिटी, दिस इज निगेटिव्ह इन्फिनिटी, आणि कुठेतरी इथं 0 आहे, 1 2 -1 -2 दिस वे. बेटा 2 आहे, 2 तर स्वतःच इंटिजर आहे. आउटपुट इज इंटिजर ओनली. सो तो जो ब्रॅकेटेड 2 आहे त्याचा आन्सर येईल 2 ओनली. सर ब्रॅकेटेड 3 चा आन्सर काय येईल, पुढे 3 असेल 3 ओनली. इंटिजरचा आन्सर इंटिजर इटसेल्फ. इट इज व्हेरी इझी. -5 असेल तर काय, -5 इंटिजर आहे ना बेटा, ऍक्सेप्टेबल. -9 असेल तर काय, -9 ऍक्सेप्टेबल. सर 0 असेल तर काय, ऍक्सेप्टेबल. ब्रॅकेटेड 0, आन्सर 0. नो कन्फ्युजन. हे बघ, जागा नाही इथं लिहितो मी. इथं लिहितो बेटा, ब्रॅकेटेड 0, आन्सर विल बी 0. क्लिअर आहे? अच्छा, निगेटिव्ह वाल्यांसाठी काय, जसाच्या तसा इंटिजर लिहून टाका. पॉझिटिव्ह वाल्यांसाठी काय, जसा तसा. आता सगळ्यात महत्वाचं बघ, इथे फोकस कर. इथे तुम्हाला डेसिमल दिसत आहेत बरं का, या कॉलम मध्ये 2.1. डेसिमल्स दिसले, फ्रॅक्शन दिसले. पहिली गोष्ट म्हणजे फ्रॅक्शन जरी असेल त्याला डेसिमल पॉईंट मध्ये कर. नंबर लाईनवर 0 पासून गिव्हन रिअल नंबर कडे जाताना. ठीक आहे. आता हा जो रिअल नंबर आहे 2.1 कुठे आहे बेटा, आता मला सांग. 2 नंतर इथं पुढे काय येईल, 3. सो बच्चा, जो 2.1 आहे हा 2च्या स्लाइटली पुढे येणार का नाही? येस और नो बेटा? हे बघ, ह्या इथं हा कोण आहे, मी काय म्हणतो की 2.1 आहे. ऍग्री? 2च्या स्लाइट पुढं. आता मी काय बोललोय, गिव्हन नंबर कडे जाताना जो जस्ट लहान इंटिजर भेटल तो. मग याच्याकडे जाताना
हे बघ ना 0 पासून चाललोय आणि जस्ट लहान कोण आहे याच्यापेक्षा जस्ट लहान कोण इंटिजर आहे 2 कोण आहे बेटा 2 दॅट्स वाय 2 आणि 3 पैकी कोण घेणार मी 2 कळलं की नाही कळलं येस सर गेटिंग 2 विल बी द आन्सर चला आता 9.803 असं काहीतरी दिलंय आता नंबर लाईन वरती मी चाललो टुकू 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 असं करत 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 बेटा मी इथे डायग्राम काढतो बरं का मी सपोज 0 पासन 1 2 3 4 करत 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 या इथं आलो 9 नाही का इथं 8 इथं 10 ओके मला दिलंय 9.803 मग आता 9.8 9च्या तर पुढे सरकलाय माझा नंबर 9.8 चिक 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 9.8 कुठेतरी चिक चिक ठीक आहे ना 9.803 हा काय जो नंबर असेल तर नंबर लाईन वर रिअल नंबर कडे जाताना जो जस्ट लहान इंटिजर भेटेल 0 पासून निघालोय मी टिकी 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 आणि इथे बघ ना ब्ल्यू लाईन 9.8 9 आणि 10 मध्ये इथे कुठेतरी येईल जस्ट लहान आता याच्यापेक्षा जस्ट लहान कोण आहे बेटा हे काय 9 जस्ट लहान कोण आहे 9 10 नाही 10 तर मोठा आहे जस्ट लहान पहिला लहान किती आहे 9 सो याचा आन्सर किती येईल सर नाही 6.03 अच्छा निगेटिव्ह घ्यायला पाहिजे होते हे दोन निगेटिव्ह घेऊ आपण काय करू इन दोनों को निगेटिव्ह लिया जाए गुरुजी अच्छा इकडे घेतलेले ना राव व्हेरी सॉरी हे पॉझिटिव्ह आणि हे तर निगेटिव्ह यस सर हा 6.03 तर बेटा 6.03 बघ मी चिकी 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 0 1 2 3 4 5 कुठेतरी येईल ना 5 हे बघा 6 पॉइंट समथिंग बरोबर का नाही 6 पॉइंट समथिंग 6 आणि 7 च्या मध्ये खेचिक त्याच्या अलीकडे जस्ट लहान कोण आहे 6 सो आता तुम्हाला कळालं असेल टीचिक चला 2011.5 मग 2011.5 च्या जस्ट अलीकडे 2011 आहे आता लगेच कळालं असेल हे येस हो ना बच्चा आता आली रे आली निगेटिव्ह वाल्यांची बारी आली सर निगेटिव्ह 5.7 साठी आन्सर काय 90% स्टुडंट विल से सर -5 रॉंग हा शब्द पकडा जस्ट लहान इंटिजर 0 पासून जाताना जस्ट लहान इंटिजर सो बच्चा मी एक नंबर लाईन काढतो हे बघ सपोज दिस इज प्लस इन्फिनिटी दिस इज मायनस इन्फिनिटी सपोज हिअर आय हॅव 0 ओके मायनस कडे जायचं ना 1 2 दिस वे तर बच्चा -1 -2 -3 -4 -5 -6 ठीक आहे ना नंबर लाईन वर 0 पासून गिव्हन रिअल नंबर कडे जाताना रिअल नंबर तर निगेटिव्ह आहे सो मी आता गाडीला खिचिक रिव्हर्स गिअर टाकला आणि माझी गाडी आता खिची 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 उलटी चालली आहे ठीक आहे गिव्हन रिअल नंबर कडे जाताना जस्ट लहान इंटिजर आता बघ मी 0 पासून निघालो 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 -5 हे बघ रस्त्यात मला चिकी 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 -5 भेटला बरं का -5 0.7 मग थोडा अजून पुढे सरकलो खिची खिची 0.7 कुठेतरी खिचिक -5.7 बच्चा कुठेतरी इथं आला बर का आता त्यापेक्षा जस्ट लहान पहिला लहान बेटा आपण जेव्हा गाडीला रिव्हर्स गिअर टाकलाय तर आपण लहानांकडे चाललोय लहानांकडे चाललोय लहानांकडे चाललोय सो बच्चा याच्यापेक्षा लहान तर हा आहे ना -6 हा सर आत्ताच समजलं अरे -6 पेक्षा -5 मोठा -5 पेक्षा -4 मोठा -4 पेक्षा -3 मोठा -3 पेक्षा -2 मोठा -2 पेक्षा -1 मोठा -1 पेक्षा 0 मोठा 0 पेक्षा 1 मोठा 1 पेक्षा हा सर राईट नाउ वी हॅव अंडरस्टूड वी हॅव टू गो इन द रिव्हर्स मॅनर विच मीन्स वी आर डिक्रिमेंटिंग हिअर वी वर इन्क्रिमेंटिंग अरे बरोबर नाही बेटा हा सो याच्यापेक्षा जस्ट लहान -6 आत्ता शिकाल सर चलो -0.002 काय करणार हे बघा 0.002 कुठे येणार आहे माझा 0 आणि -1 च्या मध्ये येणार ना खिचिक सो दिस विल बी बच्चा अरे हा निगेटिव्ह होता ना -0.002 हा दोघांच्या मध्ये आला जस्ट लहान आपण तर गाडीला रिव्हर्स गिअर टाकलाय मागे आलोय सो यू हॅव ग्रॅब दिस कन्सेप्ट की -1 विल बी द आन्सर करेक्ट सिमिलरली -9.17 रिव्हर्स गिअर टाकलाय गाडीला सो अजून एक घर मागे जाणार -10 विल बी द आन्सर -23.111 त्याच्या मागे अजून छोटा भेटेल आपल्याला विच मीन्स -24
What are you observing, beta? Domain किंवा input is all the real numbers. What are you observing? Real numbers. Check. Positive किंवा negative integers. Decimal वाले positive, decimal वाले negative. कुठलाही real number टाका. Output मात्र integer आहे. Output मात्र integer आहे. Are you agree with this? Getting? Yes, screenshot. So what if root 2 is there? So bacha, value of the root 2 is 1.414. Okay. So bracket मध्ये can I write 1.414 हे approximate root 2 ची व्हॅल्यू आहे. So 1.414 नंबर लाईन कडे जाताना पॉझिटिव्ह कडे चाललोय. जस्ट लहान आलं लक्षात. So 1 will be the answer. Clear आहे बेटा? चला for root 3. Sir, what about root 3? रूट 3 ची जी व्हॅल्यू आहे ना बेटा ब्रॅकेट मध्ये कॅन आय राईट 1.732 अँड अनलिमिटेड रिकरिंग विच इज इक्वल टू बेटा 1.73 म्हणजे 1 आणि 2 च्या मध्ये जस्ट लहान खिचिक 1 आहे. सो वन्स अगेन ह्याचं पण आन्सर आलं 1. आता रूट 3 प्लस 1. ओके. सो बच्चा कॅन आय राईट 1.73 ओके प्लस 1 विच विल बी इक्वल टू 2.73. येस नो बेटा? जस्ट लहान आला 2 झाला आन्सर. 2.73 2 आणि 3 मध्ये जस्ट लहान खिचिक आलं का नाही का आलं. अच्छा मग आता पाय साठी काय? सर पायची व्हॅल्यू 22/7 घेतो आपण किंवा 3.14. सो ब्रॅकेट मध्ये 3.14 जस्ट लहान 3 आहे. डन. व्हॅल्यू ऑफ युलर्स कॉन्स्टंट मॅथ मध्ये स्पेशल इम्पॉर्टन्स आहे ई ला 2.71 अप्रॉक्सिमेट आहे. ओके. मग आता 2 आणि 3 च्या मध्ये आला जस्ट लहान आन्सर इज 2. दॅट्स इट. घ्या स्क्रीनशॉट. तरी पण बेटा एकदा मी ग्राफने पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो की सपोज एखादा नंबर कुठेतरी इथे पडला खिचिक एक्स बर का, तर त्याचा ब्रॅकेटेड एक्स काय असतो बेटा 1. जरा थोडस रिव्हर्स वेने आपण विचार करू. सपोज एखादा नंबर 2 आणि 3 च्या मध्ये पडला खिचिक, त्याचं नाव दिलं वाय, त्याचा ब्रॅकेटेड एक्स काय असेल बेटा? त्याचा ब्रॅकेटेड वाय काय असेल 2. क्लिअर आहे. एखादा नंबर निगेटिव्ह मध्ये लाई केला खिचिक ओके, त्याचं नाव सपोज आपण देऊ डब्ल्यू. मग ब्रॅकेटेड डब्ल्यू काय असेल? जस्ट लहान. जस्ट लहान तर रिव्हर्स गिअर आहे ना बेटा. जस्ट लहान साठी आपल्याला रिव्हर्स गिअर टाकावं लागतं एवढं लक्षात ठेवा. ब्रॅकेटेड वाय विल बी ब्रॅकेट डब्ल्यू विल बी -3. आर गेटिंग? आपल्याला रिव्हर्स गिअर टाकावं लागतं एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे घ्या स्क्रीनशॉट. बेटा वी आर नाउ गोइंग टू अंडरस्टँड द ग्राफ ऑफ द ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. आणि आता आली रे आली, याला स्टेप फंक्शन का म्हणतात हे समजून घ्यायची वेळ आली. ठीक आहे. आता बघ लक्षात आहे बेटा. सपोज हॉरिझॉन्टली दिस इज द नंबर लाईन, म्हणजे ऑब्विसली हिअर यू पीपल नो दॅट वी हॅव 0. ठीक आहे ना. जरा बोल्ड करतो 0 0. बेटा व्हॉट आर यू ऑब्झर्विंग? मी 0 पासून चिक 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 1 पर्यंत जाताना, ठीक आहे ना, इथं 1 करतो बरं का, याला आळ करतो मी वाय. तर बेटा 0 पासून 1 पर्यंत जाताना होणार काय रे? 0 पासून 1 पर्यंत जाताना कॅन आय से माय फंक्शन इज टेकिंग व्हॅल्यू 0 ओनली. 0 पासून ह्या 1 पर्यंत जाताना, 0 पासून तर 1 पर्यंत जाताना माझं जे फंक्शन आहे ते व्हॅल्यू काय घेत आहे? 0च घेत आहे. as soon as it reaches 1, as soon as we are reaching 1, answer is 1. हे बघ ना 0.1 answer is 0, 0.5 answer is 0, 0.7 answer is 0, 0.79 answer is 0, 0.9999999 answer is again 0. but 1 ला अप्रोच केलं, खिचिक 1 ला टच केलं की आन्सर काय होतंय? 1 ओनली. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? विच मीन्स आय हॅव टू डू वन थिंग. फॉर वन माय आन्सर इज 1. फॉर 1 माय आन्सर इज 1. ठीक आहे ना. 1 पासन बेटा सपोज इथं 2 आहे बरं का. 1.2 1.3 1.4 1.5 1.7 1.83 1 point something something 1.999999 पर्यंत जा. आन्सर इज 1 ओनली. बरोबर का नाही? सो बच्चा 2 आन्सर भेटणारच नाही मला 1.999 पर्यंत. आलं का लक्षात? 1.999 पर्यंत
I am going to get 1 as the answer. पण as soon as I touch 2, 2चा answer 2. Yes or no बेटा? 2चा answer 2. Is that okay with you? 2चा answer 2. कुठपर्यंत बेटा? 3ला टच करेपर्यंत. टच केला की 3 होऊन जाईल, तोपर्यंत 2च answer आहे. Which means बेटा 3च्या वरती गोल करतो आणि लाईक 2.1, 2.2, 2.3, 2.4, 2.5 हे सगळं करेपर्यंत answer is 2 only. Is that okay? Yes sir. याला जरा बोल करतो आहे की नाही? हा. आता हा पॉझिटिव्ह वाला ग्राफ का आला बरं का. आता निगेटिव्ह कडे म्हणजे 3 to 4 ती सिच्युएशन परत होत जाईल बरं का. आता आपण जरा रिव्हर्स गिअर टाकू गाडीला. बेटा इथं सपोज -1 आहे. इथं काय घेतो मी -1. सो व्हॉट इज गोइंग टू हॅपन बेटा? सपोज निगेटिव्ह 0.1 घ्या. ओके. निगेटिव्ह 0.9 घ्या. निगेटिव्ह 0.999 घ्या. ओके. सो व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन बेटा? गाडीला आपण रिव्हर्स गिअर टाकतोय. जस्ट लहान कोण आहे? -1. अरे आहे का नाही? इथे सुद्धा सेम सिच्युएशन -1. इथे सुद्धा -1. जोपर्यंत -1 येत नाही. एकदा का -1 आला, आन्सर इज -1 ओनली. आर यू अंडरस्टँडिंग? अच्छा. विच मीन्स 0 पासनं खिची 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 पुढे 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 सरकताना आर यू गेटिंग? आन्सर इज -1 ओनली. ओके. म्हणजे मला काय करावं लागेल बेटा? आन्सर इज -1. याला घ्या. आर यू गेटिंग? आणि ते असं दाखवतो की बाबा 0 येणार नाहीये. आलं का प्रेझेंटेशन लक्षात? प्लीज डू अंडरस्टँड दिस क्लिअरली. ठीक आहे ना? 0 येणार नाही. जो येणार नाही त्याला आपण गोल करतोय. इथून ह्या इंटरवल मध्ये आन्सर इज -1. आता -1 पासनं तुम्हाला माहिती आहे रिव्हर्स गिअर टाकत चाललो तर आन्सर तर -2 येणार आहे जोपर्यंत -2 ला टच होत नाही. बरोबर? विच मीन्स -1 आन्सर येणारच नाहीये जोपर्यंत -2 ला आपण टच होत नाही. क्लिअर आहे? सॉरी -2च इथून पुढे -2च आन्सर असणार आहे. आहे की नाही? -1 च्या पुढे -2 असणार आहे. पुन्हा एकदा होईल काय की -2 च्या मागे 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 कमी कमी चालू ना आपण सो त्यापेक्षा लहान -3 भेटत चालणार आहे आपल्याला. येस हो ना बेटा? -2 भेटणारच नाहीये. -3 -3 ला टच केलं की -3 विल बी द आन्सर. अरे येस ऑर नो? आय रिपीट वन्स अगेन. 0 पेक्षा छोटे 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 व्हॅल्यू घ्या -1 पर्यंत. आन्सर इज -1 ओनली. हे काय ह्या इंटरवल मध्ये आन्सर इज -1 ओनली, नॉट 0. नॉट 0. सिमिलरली -1 च्या खिचिक 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 चाललो -1 येणारच नाहीये. आन्सर इज -2 ओनली. सो दॅट्स व्हाय आय हॅव मेक इट बोल्ड ओव्हर हिअर. हा. त्यानंतर -2 च्या पुढे खिचिक 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 -2 येणारच नाही. येणार तर -3 चे. -3 ला -3. येस सर. आणि आता काय दिसतंय मला? जर का मी इथे उभा राहिलो, हा असं चालत चालत खिचिक एक पाऊल वरती, एक पाऊल वरती, एक पाऊल वरती, एक पाऊल वरती, खिचिक 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 खिचिक. अँड that's why it is also called as step function. ओके. मॅथमॅटिशियन लोकांना राहवलं नाही गेलं आणि यांनी हे चित्र पाहून काय बोलले बाय लुकिंग ऍट दिस डायग्राम की दिस इज दी स्टेप फंक्शन असं नाव दिलं. क्लिअर आहे बेटा? घे स्क्रीनशॉट. ओके बेटा, लेट्स डिस्कस अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. त्याच्या आता प्रॉपर्टीज लर्न करू आपण GIF किंवा स्टेप फंक्शनच्या. नंबर 1 ब्रॅकेटेड ब्रॅकेटेड ब्रॅकेट एक्स इज ब्रॅकेट एक्स. नाही समजलं सर. ब्रॅकेट 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 किती पण असू द्या, आन्सर विल बी ब्रॅकेट एक्स. फॉर एक्झाम्पल बेटा ब्रॅकेटमध्ये 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 किती पण ब्रॅकेट असू द्या अँड लेटेस्ट टेक प्यारे बाल मित्र सपोज दिस. ठीक आहे? -2. ठीक आहे. मग आपल्याला माहिती आहे आन्सर ऑफ दिस ब्रॅकेट. ठीक आहे ना? तुमचं एक्स काही पण असू द्या, देणार तर तुम्हाला इंटिजरच आहे. 1.3 जरी असता तरी पण तुम्हाला माहिती आहे 1 आला असता आन्सर. आता हे जे -2 आहे सोपं घेतलं मी. आन्सर ऑफ धिस ब्रॅकेट विल बी -2 ओनली ना? येस ऑर नो बेटा? आन्सर ऑफ धिस ब्रॅकेट विल बी -2 ओनली. सो हा ब्रॅकेट रिमूव्ह होईल, आन्सर येईल -2. आता उरला हा ब्रॅकेट आणि बाहेर हा ब्रॅकेट. पुन्हा एकदा ह्या ब्रॅकेटचा आन्सर -2 आहे की नाही? उरला हा ब्रॅकेट. पुन्हा ब्रॅकेटचा आन्सर -2. अरे येस ऑर नो? सो बाहेर बाहेर घेत चालणार आपण.
होणार तर तेच आहे ना. अरे येस ऑर नो. ब्रॅकेट्स विल गेट रिमूव्ह ओनली. मोर इम्पॉर्टंट आहे बघ ही सेकंड प्रॉपर्टी. कोणती? की एक्स प्लस एन, ब्रॅकेटेड एक्स प्लस एन इज ब्रॅकेट एक्स प्लस सुट्टा एन. डोंट वरी, एकदम आरामात एक्सप्लेन करतो मी. हे बघ बेटा, ब्रॅकेटमध्ये एक्स तर काही पण असू शकतो ना, डेसिमल असू शकतो, डिजिट असू शकतो. मग आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊ, 5 प्लस 2. ओके बेटा, म्हणजेच 5 प्लस 2 मध्ये हा 2 कोण आहे बेटा? इंटिजर. आय विल राईट इट बाय झेड. 2 इंटिजर आहे. असं जर असेल तर तुमचा एक्स म्हणजे मी 5 घेतलाय, तर बच्चा इट कॅन बी रिटन ॲज 5 आणि हा बघा प्लस सुट्टा 2 बाहेर घे. डन. मग बेटा ब्रॅकेट 5 चा आन्सर तुम्हाला माहिती आहे, ग्रेटेस्ट इंटिजर 5 विल बी 5 ओनली. सो बच्चा 5 प्लस 2 इज 7. आता काही अडचण नाही. सपोज मी निगेटिव्ह घेतला 0.2 अँड प्लस 3. सो बच्चा यू नो दॅट प्लस 3 इज इंटिजर. प्लस असो मायनस असो, मी प्लस घेतला. ठीक आहे. ओके सर. सो बेटा प्रॉपर्टी सेज तुमचा जो 0.2 आहे त्याला ब्रॅकेट टाक. इट इज द ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. फक्त इंटिजरला सुट्टा कर, इंटिजरची रिहाई करो, इंटिजरला मोकळं करा. आता 0.2 तुम्हाला माहिती आहे खेचिक जस्ट लहान 0 आहे, जस्ट लहान 0 आहे. डन. सो 0 प्लस 3 चा आन्सर आलं 3. आता मला सांग बेटा 5 आणि 2 7. 7 ब्रॅकेट 7 चा आन्सर 7च येणार आहे, इंटिजर आहे. मायनस 0.2 आणि अधिक 3. 3तनं 0.2 गेले, उत्तर तर 2.8 येईल ना पॉझिटिव्ह. 2.8 आणि मग 2.8 जस्ट लहान 2 आहे. क्या गडबड हो गई आज सर. जस्ट मिनिट. 3 मधून 0.2 गेला विल बी 2.8. ठीक आहे ना. ऍज फार एज 2.8 इज कन्सर्न, जस्ट लहान इज 2. बाल मित्रांनो, छोटीशी मिस्टेक मी केली होती. मायनस साइन इज व्हेरी डेंजरस साइन. घाबरलो ना मी. काय झालं? मायनस 0.2. हे बघ, मायनस 0.2 का ब्रॅकेट प्लस 3 सेपरेट. आता मायनस 0.2 पेक्षा छोटा रिवर्स गेट टाकला, -1 आला. हे चुकलं होतं, -1. आणि बच्चा 3तनं 1 गेला 2. हा सर. आता मला सांग, असं जर मॅन्युअली केलं 3तून 0.2 गेले तर 2.8. येस ऑर नो बेटा? जस्ट लहान 2. matching answer with this. अच्छा सर, let us take some another example गुरुजी. माइनस क्या लिया जाए? 5.7. 7 घेऊ आपण. अच्छा एकच घेऊ, -5.7 आणि मायनस करूया इंटिजर. तुम्हाला जो आवडेल तो आपण करू -7. बरं आता मला सांग बेटा, हा याला मॅन्युअली नाही, मॅन्युअली नंतर करू आपण. आता अकॉर्डिंग टू प्रॉपर्टी काय करायचं? हे -5.7 सुट्टा करा ब्रॅकेटमध्ये आणि -7 मोकळा करा. -7 अकॉर्डिंग टू प्रॉपर्टी यांना सेपरेट करा. वेअर दिस -7 इज द इंटिजर. ओके सर. -5.7 रिव्हर्स गेट टाका, त्यापेक्षा छोटा -6 आहे. करेक्ट. सो बच्चा -6 आणि -7 झाले -13. हॅपी. मॅन्युअली करू आता आपण. -5.7 -7 म्हणजे दोघांची तर बेरीजच होणार ना. काय होईल? 7 आणि 5 12.7 निगेटिव्ह, -12.7 रिव्हर्स गेट टाकला, -13. यस सर. आय होप यू हॅव अंडरस्टूड द प्रॉपर्टी. क्लिअर आहे बेटा? Property number 3. Bracket x plus bracket minus x will be -1 if x is not belonging to integer, 0 if x belonging to integer. Very easy. बेटा समजा x इंटिजर आहे. इंटिजर म्हणजे काय? सपोज 1 आहे. ब्रॅकेट 1 प्लस ब्रॅकेट -1 सोडलं तर काय? ब्रॅकेट 1 इज 1, ब्रॅकेट -1 इज -1, आन्सर इज 0. दॅट्स ऑल माय लॉर्ड. इंटिजरचा आन्सर ब्रॅकेट मधनं तसाच इंटिजर येईल ना. समजा इंटिजर कोणताही उचल, समजा मला 123 उचलायचा, 1 2 3. सो प्लस करा, ब्रॅकेट -1 2 3. बेटा बाहेर येताना 123 इंटिजरचा इंटिजर बाहेर आला, -123 पण इंटिजर आहे, जसा तसा बाहेर आला. आन्सर विल बी 0. बच्चा दिस इज क्लिअर. एक्स इंटिजर आहे तर प्लस आणि मायनसचा आन्सर 0. कॉमन सेन्स आहे. परंतु बालमित्रांनो, जर का सपोज एक्स हा इंटिजर नाहीये, मग काही पण घ्या. सर 0.7. ओके सर, 0.7 ब्रॅकेटमध्ये प्लस निगेटिव्ह 0.7 ब्रॅकेटमध्ये, फरक -1चाच येणार. कसा? बेटा 0.7 जस्ट लहान 0. यस सर. नंबर लाईन आठवा. जस्ट लहान 0.
निगेटिव्ह 0.7 अजून मागे जा, त्याच्यापेक्षा छोटा -1 आहे बेटा, 0 नाही. निगेटिव्ह अजून मागे -1. जी हा सर जी, आन्सर इज -1. येस. दुसरा घेऊ आपण. लेट अस टेक बालमित्र 5.23 प्लस ब्रैकेट निगेटिव गया था 5.23. अब तेरा क्या होगा कालिया? वही होगा जो हल इसका हुआ था. सो 5.23 जस्ट लहान 5 आहे. हा सर. निगेटिव्ह 5.23 अजून छोटा -6 आहे. सो बच्चा -6 आन्सर तर -1च आहे ना सर. आर यू अंडरस्टँडिंग? सो दॅट्स वाय if x is not integer it is -1. If x is integer same subtract will 0. Bracket x is less than or equal to x. Fourth property ही तर definition आहे ना सर. greatest integer function is less than or equal to x in the particular interval. In the particular interval. So बच्चा 0 1 2 -1 minus अच्छा -2 आणि ही निगेटिव्ह इन्फिनिटी ही पॉझिटिव्ह इन्फिनिटी. सो प्यारे बाल मित्रों माय आन्सर सपोज इज लाइंग ओव्हर हिअर, नाही का, माझा एखादा नंबर इथं लाईक करतो एक्स, तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की ब्रॅकेट एक्स इट इज लेस दॅन और इक्वल टू एक्स. अरे सॉर नो. सो इथे जर का झाला तर याच्यापेक्षा लहान ब्रॅकेट एक्स काय येतो बेटा? हा. सो दिस ब्रॅकेट एक्स इज आयदर लेस किंवा इक्वल टू एक्स. हा जाऊन जाऊन इथपर्यंत जाऊ शकतो की त्यापेक्षा लहान आहे. अरे सॉर नो. चलो या स्क्रीनशॉटात आपण सम सोडू. बाल मित्रांनो फर्स्ट क्वेश्चन सॉल्व फॉर एक्स. एक्स साठी सोडवा. चलो ब्रॅकेट मध्ये एक्स प्लस ब्रॅकेट एक्स 3 ब्रॅकेट आहे. टेन्शन नाही घ्यायचं सर. ब्रॅकेट एक्सचा आन्सर इंटिजर आहे. ही कन्सेप्ट वापरायची आपल्याला. ब्रॅकेटेड एक्स किंवा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनचं उत्तर इंटिजर असतं. तर बेटा मला सांग, ह्या ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस, ह्या ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस हा ब्रॅकेट आहे. तर बेटा अकॉर्डिंग टू दिस प्रॉपर्टी एक्स प्लस एन वेअर दॅट एन इज इंटिजर, तर आपण काय करू शकतो, ब्रॅकेट एक्स बाहेर काढू शकतो किंवा इंटिजर सेपरेट लिहू शकतो. दिस वे दोघांना सेपरेट करू शकतो ब्रॅकेट एक्सला आणि इंटिजरला. तर बेटा हे आन्सर तर इंटिजर येणार आहे ना, हा ब्रॅकेट. मग एक काम करतो ना, याला मी बाहेर घेतो. हे बघा आता ब्रॅकेट मध्ये बघा एक्स प्लस ह्या ब्रॅकेट मध्ये हा एक्स प्लस ह्या ब्रॅकेट मधून मी याला मोकळा करून टाकतो कारण की तो इंटिजर होऊन जाईल. म्हणजे बघ हा एक्स मी सेपरेट केला. नीट बघ, ह्या ब्रॅकेट मधून मी ह्या एक्सला मोकळा केला. मग आता ब्रॅकेट मध्ये काय राहील बेटा? प्लस काय राहील? ह्या ब्रॅकेट मध्ये काय राहील? एक्स. टेन्शन घेऊ नको. वन्स अगेन आय विल रिपीट. ओके, विच इज इक्वल टू 9. हे बघ ह्या मोठ्या ब्रॅकेट मध्ये एक्स प्लस इथपर्यंत काही अडचण नाही. एक्स प्लस फक्त हा जो आतला ब्रॅकेट आहे, त्याला जरा जास्त बोल्ड करतो मी फॉर युअर अंडरस्टँडिंग. बेटा हा जो आतला ब्रॅकेट आहे ना, इथं व्हॉट आय एम गोइंग टू अप्लाय की एक्स प्लस इंटिजर असेल तर ब्रॅकेट एक्स प्लस इंटिजर सेपरेट. ओके, मग मी काय केलं, ब्रॅकेट एक्स आणि हा हे बघ ना इंटिजर सेपरेट काढलाय बघ हा बाहेर, प्लस आत काय राहिलं, हा बाहेर आला ना, ब्रॅकेट एक्स ओनली. त्या ब्रॅकेट मध्ये फक्त ब्रॅकेट एक्स राहिला नाही, हा बाहेरचा. क्लिअर का? इंटिजर सेपरेट केलं, बाहेर घेतला. ओके, आता मला इथे काय दिसतंय की बेटा ब्रॅकेट मध्ये हे बघा एक्स अधिक ब्रॅकेट एक्स प्लस ब्रॅकेट एक्स इज 2 टाइम्स ब्रॅकेट एक्स है की नाही बेटा? ब्रॅकेट एक्स प्लस ब्रॅकेट एक्स डबल झालं ना, 2 टाइम्स ब्रॅकेट एक्स. चलो वन्स अगेन एक्स प्लस 2 टाइम्स ब्रॅकेट एक्स विल बी इंटिजर ना बेटा? अरे सर नो, 2 टाइम्स ब्रॅकेट एक्स थोडंसं बोल्ड करतो. दिस विल बी इंटिजर ना बेटा, कारण ब्रॅकेट एक्स इंटिजर आहे, त्याला 2 ने गुणलं तर उत्तर इंटिजर येणार आहे. सो पुन्हा एकदा त्याला बाहेर घ्या, विच मीन्स 2 टाइम्स ब्रॅकेट एक्स आला बाहेर, प्लसचं साईन टाक, ब्रॅकेट मध्ये फक्त हा एक्स उरला. अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टी बेटा, अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टी इंटिजर ऍड करायचं असेल, इंटिजरला सुट्टा करायचा आणि ब्रॅकेट सेपरेट लिहायचा. ठीक आहे, ओके. ठीक आहे, इंटिजरला सुट्टा केला, ब्रॅकेट सेपरेट लिहिला. 2 टाइम्स ब्रॅकेट एक्स प्लस ब्रॅकेट एक्स, 2 अधिक 1 3 ब्रॅकेट एक्स will be 9. 3 त्रिक 9. सो बच्चा ब्रॅकेट एक्स विल बी 3 त्रिक 9. म्हणजेच एक्स बिलॉंग टू काय?
नंबर लाइन को ड्रॉ किया जाए ताकि हमको थोड़ा सा फीलिंग आ जाए गुरुजी। 1 2 3 4 ही पॉजिटिव इन्फिनिटी। बेटा ब्रॅकेट एक्स हा 3 आहे, ब्रॅकेट एक्स हा 3 आहे, तर 3 आन्सर मला कोणाकोणाच येतं? 3 आणि तिथून पुढे 3.9999 पर्यंत आलं का लक्षात? कारण की आपण रिव्हर्स गिअर टाकत असतो गाडीला. येस ऑर नो बेटा? आय हॅव शोन यू ग्राफिकल प्रेझेंटेशन 4 येणार नाही, एवढा पोर्शन बोल्ड केलं होतं आपण विदाउट 4. आलं का लक्षात? म्हणजेच एक्स बिलॉंग टू कोणता इंटरव्हल? क्लोज ऍट 3 ओपन ऍट 4 याच्यामध्ये 3 to 4. 4 ला ओपन, कारण 4 घेणार नाही आपण. आलं का लक्षात? 3.4 असेल जस्ट लहान 3, 3.7 जस्ट लहान 3, 3.999 जस्ट लहान 3 विदाउट टचिंग 4. क्या स्क्रीनशॉट. क्वेश्चन नंबर 2, सॉल्व फॉर एक्स. वो डराता है मगर डरने का नाही, कन्सेप्ट यूज करने का सर. दिस प्रॉपर्टी कळलं का? ब्रॅकेट एक इंटिजर असतो, त्याला बाहेर घ्यायचं. आता बघ लक्ष दे. सो प्यारे बाल मित्र, ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेट एक्स प्लस एक्स ब्रॅकेट कंप्लीट प्लस एक्स ब्रॅकेट कंप्लीट इज ग्रेटर दॅन 17. वी हॅव टू सॉल्व फॉर इट. ठीक आहे ना बेटा? विच मीन्स आतून सुरुवात कर ना. हे बघ, हा जो ब्रॅकेट एक्स आहे आतला, हा इंटिजर आहे. येस नो बेटा? दिस ब्रॅकेट एक्स इज इंटिजर. मग आता एक काम केलं जाय, याला बाहेर घ्या. बघा कसं लिहायचं बघ. त्याला बाहेर घेतला मी, बिंग इंटिजर बाहेर घेतला. मग प्लस ह्या एक्सला सुट्टा लिहा. लिहिला. हे बघ, याचा ब्रॅकेट कंप्लीट. चल इकडनं ब्रॅकेट कंप्लीट कर. पुढे प्लस एक्स लिहा. हे बघ, त्याचा ब्रॅकेट कंप्लीट. इकडनं ब्रॅकेट कंप्लीट कर. पुढे हा उरलेला एक्स लिहा, याचा ब्रॅकेट कंप्लीट. हे बघ, ह्या इकडे ब्रॅकेट कंप्लीट इज ग्रेटर दॅन 17. आय रिपीट. हे बघ, हे जे ब्रॅकेट एक्स आहे विल बी इंटिजर. हा आला बाहेर. आल्याच्या नंतर प्लस इंटिजर एक्स, सॉरी प्लस एक्स, बर का? आय थिंक प्लस एक्स सब ब्रॅकेट. एक्स्ट्रीमली सॉरी बेटा, ट्रूली आय मेड अ मिस्टेक. आय विल गो व्हेरी सिम्पल वे. हे बघ बेटा, हा इंटिजर आहे मस्त पैकी. हे बघ, बाहेर काढला. ओके सर, गो स्लो. आय एम टेलिंग माय सेल्फ गो स्लो. काढला. आता बघ बेटा, प्लस एक्स हा ब्रॅकेट रिमूव्ह झाला. बघ, प्लस प्लस एक्स. नीट लक्ष दे बरं का, हा बाहेर आला. प्लस याला ब्रॅकेट टाकून द्या अकॉर्डिंग टू प्रॉपर्टी. इकडे बघ ना, एक्स प्लस एन, तर व्हॉट हॅपन्स? ब्रॅकेट एक्स आणि एन सुट्टा. आलं का लक्षात? हा तर एन आहे ना, हे का एन सुट्टा केला. प्लस हा ब्रॅकेट याचा उरला. आता हे पुढे प्लस एक्स, हा ब्रॅकेट प्लस एक्स, हा ब्रॅकेट ग्रेटर दॅन 17. 100% बरोबर. इकडनं 2 ब्रॅकेट टाकून द्या. हा क्लोज केलता, तो हा वाला, शेवटचा हा वाला. 100% करेक्ट. बच्चा, ब्रॅकेट एक्स आणि ब्रॅकेट एक्स हे दोघं झाले 2 ब्रॅकेट एक्स. 2 ब्रॅकेट एक्स प्लस एक्स वाला हा ब्रॅकेट कंप्लीट. आहे बघ, इकडनं कंप्लीट. प्लस एक्स हा ब्रॅकेट कंप्लीट आहे बाहेर. इकडं ब्रॅकेट आणि ग्रेटर दॅन 17. करेक्ट. चलो सर, नेक्स्ट स्टेप. बघ बाळा, 2 ब्रॅकेट एक्स हा इंटिजर आहे. कशामुळं बेटा मला सांग ना? ब्रॅकेट एक्स इंटिजर आहे. सपोज 5 आहे, 5 दुने 10 इंटिजरच येणार ना. सो 2 ब्रॅकेट एक्स ला बाहेर काढ. 2 ब्रॅकेट एक्स बाहेर फेकलाय बघ. 2 ब्रॅकेट एक्स प्लस ह्या एक्स ला ब्रॅकेट टाकायला रिमूव्ह कर. हे बघ, प्लस ह्या एक्स ला ब्रॅकेट टाकला, हा रिमूव्ह झाला. आय रिपीट, हा बाहेर आला. आणि प्लस आता एक सुरला होता, त्याला सुट्टा सुट्टा कर. हे असं खिचिक खिचिक अलग. हा बाहेर आलता, आत ब्रॅकेट एक्स हा मोकळा झाला. आता प्लस एक्स, एकच ब्रॅकेट उरलाय बघ, हा पलीकडचा. इकडून क्लोज करा, संपलं. ग्रेटर दॅन बेटा 17. आता 2 ब्रॅकेट एक्स अधिक ब्रॅकेट एक्स झाला 3 ब्रॅकेट एक्स. काय झाला बेटा? 3 ब्रॅकेट एक्स आणि हा प्लस एक्स ब्रॅकेट मध्ये आणि ग्रेटर दॅन 17. चला नेक्स्ट स्टेप. बेटा 3 ब्रॅकेट एक्स विल बी इंटिजर. येऊ द्या बाहेर. 3 ब्रॅकेट एक्स आणि काय करायचं? ब्रॅकेट उडून टाका आणि ह्या एक्स ला ब्रॅकेट टाकायचं, प्लस टाकायचं, एक्स ला ब्रॅकेट टाका. इट इज दॅट सिम्पल. ग्रेटर दॅन 17. डन. जागा कमी आहे, तिकडचा पार्ट आता मी पुसतो. ओके. 3 ब्रॅकेट एक्स प्लस ब्रॅकेट एक्स काय होईल बेटा?
4 ब्रॅकेट एक्स 4 ब्रॅकेट एक्स ग्रेटर दॅन 17 3 ब्रॅकेट एक्स प्लस ब्रॅकेट एक्स झाले 4 ब्रॅकेट एक्स ग्रेटर दॅन 17 म्हणजेच बेटा ब्रॅकेट एक्स आपल्याला इनइक्वॅलिटी माहिती आहे गुणिले पलीकडे भागिले बिंदास घेऊन जायचं 17.4 ओके सर म्हणजेच बेटा तो जो ब्रॅकेट एक्स आहे त्याला मी असं म्हणू का 4 चोक 16.10 4 दुने 8 आणि 4 25 राईट 4.25 ओके सर बच्चा ब्रॅकेट एक्स इज ग्रेटर दॅन 4.25 चा अर्थ काय की सपोज हा 0 1 2 3 4 5 अप टू इन्फिनिटी ना बच्चा 4.25 इज सपोज थिचिक 4.25 ब्रॅकेट एक्स ची व्हॅल्यू ही 4.25 पेक्षा ग्रेटर असली पाहिजे 4.25 पेक्षा ग्रेटर असली पाहिजे मग ऑब्विसली इट इज इंटिजर सो इथपर्यंत येणार ना तो 5 पर्यंत आलं का लक्षात विच मीन्स एक्स बिलॉंग्स टू काय म्हटलं पाहिजे बेटा मी 4.2 ला ओपन आणि कॉमा 5 ला क्लोज आर यू अंडरस्टँडिंग या स्क्रीनशॉट